फुलं आम्ही आणले, विमान आम्ही आणलं, ईव्हीएम मशीन आम्ही आणलं, आणि आता हे कसं आलं? हे ईव्हीएम मशीन कसं आलं? गोपीचंद पडळकर निवडून आलं. आता हे असं चाललंय काय? तुम्हाला ह्यांना बॅलेट पेपर का पाहिजे माहिती आहे का? बॅलेट पेपरवर मतदान झालं, पोलिंग बूथवर टप्पा हीच मारती ती. तर ही दृश्य आपण आताच पाहिली, मार्कडवाडीमधली ही दृश्य आहेत. मार्कडवाडीमध्ये गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत भाजपचे आमदार जे ते दाखल झालेत. तिथे भाजपची सभा पार पडतीये आणि त्यालाच सदाभाऊ खोत जे आहेत ते संबोधित करतायत. यावेळी त्यांनी ईव्हीएम वरून विरोधकांवरती निशाणा साधलेला आहे. ईव्हीएम कुणी आणला असा प्रश्न करत त्यांनी विरोधकांना डिवचलं आहे. ही सगळी दृश्य मार्कडवाडीची आहे. मार्कडवाडीमध्ये आज भाजपची सभा होती. बॅलेट पेपर तोंडात घालायला येते ती, गिळायला येते ती. आता एवढं मोठं मशीन गिळायचं कसं? बरोबर आहे. काय पेपर फाडायला येते ती, काय खिशात घातलं आणि आपल्या एखाद्यानं ऑब्जेक्शन घेतलं, ह्यानं खिशात घातलं तर गडी पळून जातो या. म्हणून यांना बॅलेट पेपरवर पाहिजे आहे, दुसरं कारण काही नाही. आणि पवार साहेबांना झोप लागना. 60-70 वर्ष सत्ता भोगली, माणूस शांततेनं झोपला पाहिजे हो का नाही? इथं आता आमचं काका बसले, दाढी पिकली या. पिकले का नाही? तुम्ही काय म्हणता? प्रपंच लेकरांचा. आता मी निवांत, पण ही गडी म्हणताय का? हे लेकरा बाळाचा प्रपंच म्हणायलाच तयार नाही. ह्यांना सवय लागली या. सत्ता, माग पुढं पोलीस गाड्या, ह्यांना सवय लागली या. अधिकाऱ्यांना तंबी द्यायची सवय लागली. आणि पहिल्यांदा देवाभाऊ नावाचा बाप या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला. नाहीतर तुमच्या लक्षात आलं का? हे कुणाला बोलू देत नाहीत.